या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चल ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निरांबराती तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली चांदणी, मृगनयन तू हांसिणी. तुला जरी तू बाबरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी. अनुगामिनी 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 अनुगामिनी. मला खूप भीती वाटते. जर त्यांना माझ्या हातचं जेवण नाही आवडलं तर? तुमचं नशीब इतकं वाईट नाहीये. तुमचं मन खरंय. मनातलं साहेबांबद्दल असलेलं प्रेम तेही खरं आहे. खऱ्याचा चेहराच दुसर दिसतोय. काय माहित काय होणार. मला एक चेहरा खूप इंटरेस्टिंग वाटतोय आणि मला वाटतं की आपल्या नवीन पॉलिसीच्या प्रमोशनसाठी तू हिला कन्सिडर करावं. तुमचं साहेबांवर खूप प्रेम आहे ना, मग तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवा. ते तुमचे आहेत आणि तुमच्याजवळ नक्की परत येतील. साहेबांच्या केबिनमध्ये डबा पोचलाय आणि ते खाऊन घेतील. तुम्ही मुळीच काळजी करू नका. मॅडम, साहेब गेस्ट हाऊसला निघून गेले. आज रात्री नाही येणार आहेत. माझा प्रिया का रुसला रुसला, माझा प्रिया का रुसला रुसला, क्षण तू सांग मज समजेना.
तुझ्या मनात स्थान मिळवणं माझ्यासारख्या साध्या मुलीसाठी सोपं नाहीये. पण मी हरणार नाही. माझं दुःख हे बघूनच संपलं की तुम्ही माझ्या हाताने बनवलेलं जेवण खाल्लं. आई बरोबर सांगायची, नवऱ्याच्या मनाचा रस्ता पोटातूनच सुरू होतो. हॅलो. देव, अच्छा टेल मी वन थिंग, तू तुझा जेवणाचा डबा कुठून मागवतोस? का? अरे काही नाही, चेअरमन साहेब विचारत होते. म्हणजे मी समजलो नाही. ते ऑफिसमध्ये आज त्यांनी तुझा डबा खाल्ला. ऍक्च्युली तू रोजच्या प्रमाणे फोनवर बिझी झालास आणि लंच टेबल पर्यंत पोहोचलाच नसशील. हॅलो. हा बोलतोय. कोण बोलतोय? सॉरी. थँक यू. काय झालं मंगेश? तुमचा टिफिन तर हा आहे. काही हरकत नाहीये. हां, सॉरी, माझा एक महत्वाचा कॉल होता आणि मी त्यात बिझी झालो. आणि मंगेशने मला सांगितलं की चेअरमन साहेबांनी माझा डबा खाल्ला. खाल्लाही आणि त्यांना आवडलाही. आणि आता ते म्हणतात त्यांना तसाच डबा हवाय रोज. मेमसाब, तुम्ही तर सगळं घर आवरून टाकलं. बरं ठीक आहे, मी कपडे धुवून घेते. अरे तुम्ही कपडे पण धुतले? हो, सकाळी थोडी लवकर उठले होते. काही कळत नव्हतं काय करावं म्हणून की कपडे धुवावेत. लवकर उठलात की रात्री झोप लागली नाही? साहेब कुठे आहेत? ते रात्री आलेच नाहीत. हे बरं नाही केलं त्यांनी. असं कसं करू शकतात? त्यांची काही चूक नाहीये काजल. सगळी चूक तर माझीच आहे. मी जबरदस्ती नातं शोधण्याचा प्रयत्न करते, जे कधी बनलंच नव्हतं. मी समजली नाही. बस मी तुझ्या साहेबांना फक्त इतकंच ओळखू शकले की ते खूप चांगले. ते कधीच काही चुकीचं नाही करू शकत. साहेबांचा फोन. होय साहेब. काजल, एक काम कर, माझ्या बँकेत जा आणि मॅनेजर साहेब तुला माझी काही डॉक्युमेंट्स देतील, ती आणून माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवून दे. होय होय साहेब. आणि हो, डबा द्यायला विसरू नकोस. कालचं जेवण खूपच छान होतं. होय साहेब. ते मॅम साहेबने तुमच्या फोन कट केला. आमच्या साहेबांना ना फोन कट करण्याची घाई असते बघा. अहो मेम साहेब, आजकाल माणसं खूप बिझी असतात. तुम्ही हसता तेव्हा खूप सुंदर दिसता, पण आज तुमच्या हसण्यात दुःख सरळ सरळ दिसतंय. मेम साहेब, मी तुमचं दुःख तर नाही वाटून घेऊ शकत, पण तुम्हाला इतकं सांगते,
हे हास्य तुमच्या चेहऱ्यावरून कमी होऊ देऊ नका. ईश्वर फार थोड्या लोकांना असं हास्य देतो हो. मी खरं तर किती चांगलं हसते हे मला नाही ठाऊक, बट येस, मी खूप छान दिसते हे मला ठाऊक आहे. ते तर आहे, पण तुम्ही तुमच्या सौंदर्याचा फायदा कसा उचलायचा ते नाही समजत. बाकीच्या कलाकारांना बघा, ऍक्टिंग येऊ न येऊ, काम मिळो न मिळो, पण हो, एकापेक्षा एक लक्झरी गाड्यांमध्ये फिरतात, सी फेसिंगच्या आलिशान बंगल्यामध्ये राहतात, आणि तुम्ही झिनुकलालजी प्लीज, मला दुसऱ्या मॉडेल्स बरोबर कम्पेअर नका करू. कॉफी चांगली झालीये, एन्जॉय करा. जास्त बोलायची गरज नाहीये. अरे हे काय? जेव्हा कॉफी आवडते तेव्हा मी अशीच गटागटा पिऊन जातो. अच्छा, निघूया लोकेशन बघायला. कम ऑन, लेट्स गो. तुम्हाला गुड मॉर्निंग बोलायला नाही आले देव. इतर भांडखोर शेजाऱ्यांप्रमाणे तुमच्या बायकोची कंप्लेंट घेऊनही आले नाहीये. उलट माणुसकीच्या नात्याने तुम्हाला हे सांगायला आले की तुमची पत्नी तुमच्यावर खूप प्रेम करते. मला माहिती आहे हे सगळं सांगण्याने काही फरक पडणार नाहीये, पण तरीही सांगते. या आशेवर की माझ्या आयुष्यात जर मला कोणी चूक किंवा बरोबरचा मार्ग दाखवला असता तर माझ्या आयुष्यातही कुणी माझं असतं. शेजारी असल्याच्या नात्याने माझ्या जीवनातील बरोबर गोष्टी माझ्या समोर आणून दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. पण माझ्या आणि अनुदामिनीच्या जीवनाचं सत्य फक्त मीच जाणतो, आणि ते मी तुम्हाला सांगणं महत्वाचं नाही समजत. एक शेजारी या नात्याने तुम्ही आमच्या घरात डोकावू नक्कीच शकता, पण चूक की बरोबर ह्याचा निर्णय घेणे किंवा पारखणे हे तुमच्यासाठी खूपच कठीण आहे. आणि एक शेजारी म्हणून मला तुमच्या आयुष्याबद्दल खूप सिंपथी आहे. मला तुमच्या सिंपतीची काही गरज नाहीये देव, पण हो, इतकं नक्की सांगेन की तुमच्या आयुष्यात अशी सिच्युएशन क्रिएट होऊ देऊ नका की ज्याने लोक तुमचा आदर करणं बंद करतील. आणि हो, जाता जाता इतकं नक्की सांगेन की यू आर व्हेरी लकी, कारण अनुदामिनी सारख्या मुली देवाने बनवणं बंद केलंय. नमस्कार मॅडम, साहेबांचा फोन आला होता. मी त्यांना घ्यायला गेस्ट हाऊसवर जातोय. तुम्हाला काही पाठवायचं का साहेबांसाठी? हो हो, तुम्ही 10 मिनिटं थांबा. मी 10 मिनिटात त्यांच्याकरता चांगलासा नाश्ता बनवून आणते. ठीक आहे? नाश्ता तर केला असेल साहेबांनी. आता तर ते सरळ लंच करतील ना. मी टिफिन घ्यायला येईन. ठीक आहे, आता मी निघतो. बँकेचं काम झालं. मॅडम, हे साहेबांचं खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांना साहेबांच्या खणात ठेवा. साहेबांचा खण? मी तुम्हाला दाखवते ना. हा बघा, हा हाय साहेबांचा खण. इकडे ते सगळे महत्वाचे पेपर्स ठेवतात. मला माहित आहे तुम्हाला खूप विचित्र वाटत असेल ना,
की साहेब एका नोकराणीवर इतका विश्वास करतात. आ, साहेब खूप चांगले आहेत, इतके चांगले की कुणावरही विश्वास ठेवतात. कुणीही त्यांच्याशी चुकीचं वागताना 10 वेळा विचार करेल. या घरात त्यांनी मला काम नाही दिलं, उलट आसराच दिला. नाही काजल, त्यांच्या आयुष्यात माझ्यापेक्षा महत्वाची जबाबदारी तू पार पाडतीयस. मला तुझ्याकडून काहीच तक्रार नाही, उलट मलाही आता तुझी गरज वाटू लागलीये. तू मला वचन दे की तू मला सोडून कधीच नाही जाणार. मी तुम्हाला वचन देते, मी तुम्हाला कधीही सोडून नाही जाणार. हा नॅन्सी बोल. तू आजचं इकॉनॉमिक टाइम्स वाचलास? नाही का? यू मस्ट रीड इट. सगळे बिझनेस क्रिटिक्स तुझ्या पॉलिसीला क्रिटिसाइज करतायत आणि मला वाटतं ते बरोबर आहे. देव पॉलिसी लॉन्च करण्याआधी तुला तिला रिव्हॅल्युएट करायला हवं. क्रिटिक्सच्या विचारांमुळे मी माझे विचार बदलणं इम्पॉसिबल आहे. आणि तसंही आपल्याला आपल्या पॉलिसीने त्यांना खूप फायदा करून द्यायचा आहे, ना की स्वतःला मोठा फायदा करून घ्यायचा आहे. बरं, आता कुठे आहेस तू? ऑफिसला कधी पोहोचणार आहेस? बस थोड्याच वेळात पोचतोय. मग तुझ्या कॅबिन मध्ये जाण्याआधी माझ्यासोबत कॉफी घेऊ शकतोस का? आधी ऑफिसला तर पोचू दे. काय करणार आहेस तिकडे जाऊन सगळं कळलंय मला. सगळं माहितीये, मग हेही माहित असेल की मी मुंबईला गेल्याशिवाय काहीच नाही करणार. अगं एकदा तू भवीच्या आई वडिलांना भेटून घे, मग जा ना तू. भवीच्या फॅमिलीला मी 10 वेळा भेटले. भवीचे आई वडील खूप चांगले आहेत, पण त्यांना माझे सासू सासरे बनवण्याचा का प्रयत्न करतात? तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलीये. तुझ्या आयुष्यात येणारं दुःख तुला दिसत नाहीये. अगं, भवी चांगला मुलगा आहे, एकदा त्याला भेटून तरी बघ, मग आपले मत मांड. मला कळत नाहीये की तुमच्या लोकांना कसं समजावू. प्लीज मला माझं आयुष्य जगू द्या. तुला तुझं आयुष्य जगायचंय ना, मग जगून घे. आम्ही नाही अडवणार तुला, पण कुठेही जाण्याआधी भवी आणि त्याच्या आई वडिलांना भेटूनच तुला जाता येईल. वेल, थँक्यू सो मच देव. गेल्या 6 महिन्यात तू माझं पहिल्यांदा काहीतरी ऐकलंयस. तू म्हणत असशील तर पॉलिसीमध्ये पण तू सांगशील तसे चेंजेस करू. नाही नाही, असं काही करू नकोस, नाहीतर मी आनंदानेच मरून जाईन. तसं तू थोडासा डिस्टर्ब्ड वाटतोयस आणि हे एक्सप्रेशन तुझ्या फेसवर शोभतच नाहीत. पांडे, मी 100% सांगतो, ही नॅन्सी मॅम आहे ना, साहेबांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. तुला तर माहित आहे ना विनय साहेबांना कसं फसवलं होतं. हो हो, पण नॅन्सी मॅडम साहेबांबरोबर अशा का वागतील? अरे साहेबांमुळे जर प्रमोशन थांबलंय ना, साहेब चांगले रिपोर्ट देतील ना तर प्रमोशन पटापट. समजलास? असं का? हा. मग तर हिच्यापासून साहेबांना वाचवायलाच हवं. अरे तुझा साहेब खूप शहाणा आहे, या सगळ्या फंदात नाही पडणार तो. अरे कॅरेक्टरचा पक्का आहे ना. ही गोष्ट तुम्ही बरोबर बोललात, अगदी बरोबर बोललात. मी तर नेहमीच बरोबर बोलतो. पांडे पण तू ऐकतोस नाही, नाही, कुठे? आता मानलं, आता मानलं, मानलं नक्की ना? मानलं. हो, हो. चल तर मग. चला.
पांडे आले डबा घ्यायला? नाही मेम साहेब आले. काजल, माझं लंच तयार ठेव. मला ऑफिसला परत जायचंय. काजल, पटापट डबा घेऊन ये. साहेबांसाठी जेवण वाढायचंय. काय झालं मेम साहेब? काय बोलताय तू? काहीच तर नाही. तुम्ही मला तुमच्या प्रोजेक्टमध्ये घ्या. तुम्ही मला काम करण्याची एक संधी द्या. आपली जोडी ऑफ स्क्रीन पण खूप छान जमेल. नाही, आमचं नातं कधीच संपू शकत नाही. मला विश्वास आहे स्वतःवर की मी या नात्याला कधीच सुटू देणार नाही.